नमस्ते मुलांनो, मी तुमची शिक्षिका भारती सरोदे. आज आपण एक छानसा पाठ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्ते मुलांनो, कोविड-19 मुळे आता सध्या आपल्या शाळा बंद आहेत. परंतु शाळा बंद असली तरी आपलं शिक्षण मात्र सुरूच आहे. आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत आणि तुमच्या या ऑनलाईन शिक्षणामध्ये मदत करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित छान छान व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुमचा पाठ, त्या पाठाखाली असलेले प्रश्न, त्याची उत्तरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तेव्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छान छान पाठ शिकूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे. नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 4चा अभ्यास करणार आहोत. तुम्ही चित्र पाहिले का? कशाचे चित्र आहे हे? हे आहे आगगाडीचे चित्र. आज आपण 19वी कविता आगगाडी शिकणार आहोत. चला तर पाहूया आगगाडी. मुलांनो, हे आहेत कवी शंकर विटणकर. त्यांनी आपल्यासाठी आगगाडी ही छान छान कविता लिहिलेली आहे. मुलांनो, ही पहा आपल्या पुस्तकात दिलेली आगगाडीची कविता आणि त्याच्या शेजारी हे जे चित्र दिलेले आहे, या चित्रातील कोणती गोष्ट लक्ष वेधून घेते? आगगाडी. ही आगगाडी जी आहे, या आगगाडीला खूप डबे असतात. सर्वात पुढे इंजिन असते. इंजिनला जोडूनच पाठोपाठ डबे असतात. इंजिन सुरू झाले की इंजिन पुढे धावते आणि डबे त्याच्या पाठोपाठ धावतात. हो की नाही? तुम्ही आगगाडी पाहिली आहे का? आगगाडीत बसला आहात का तुम्ही? खूप मजा वाटते की नाही आगगाडीत बसल्यावर? आपण एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी आगगाडीतून प्रवास करतो आणि हा प्रवास करत असताना खिडकीतून, दरवाजातून आपल्याला बाहेरचं सुंदर दृश्य दिसत असते. हो की नाही? आता बघा बरं, या आगगाडीच्या बाजूला काय दिसत आहे? या ठिकाणी घर आहे, अनेक झाडे दिसत आहे. तसेच आगगाडी ज्या ज्या भागातून जाते त्या भागात डोंगर, दर्या, नद्या, तलाव हे सुद्धा आपल्याला खिडकीतून दिसत असतात. आणखीन एक गंमत दिसत असते. माहितीये का तुम्हाला? तुम्ही बसला आहात ना आगगाडीत? जेव्हा आपण आगगाडीत बसतो तेव्हा जी घरं असतात, झाडे असतात, ती उलट्या दिशेला पळताना दिसतात. खरंच का रे मुलांनो? झाडं पळतात का? घरं पळतात का? नाही. खरं तर आपली आगगाडी पुढे धावत असते आणि ती घरं, ती झाडं मागे मागे पडत असतात. पण आपल्याला काय वाटतं? की झाडे आणि घरे मागे मागे पळत आहेत. तर आता आपण ही जी आगगाडी कविता आहे ती आधी तालासुरात ऐकूया. झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव, लढत फिरते गावनगाव. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती.
पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. मुलांनो, आता आपण आगगाडी या कवितेचे आधी वाचन करूया आणि मग कवितेचा अर्थ समजून घेऊया. छुक छुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. आता आपण आगगाडी या कवितेचा अर्थ समजून घेऊया. छुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. बघा बरं, या ठिकाणी ही जी झुकझुक गाडी म्हणजे आगगाडी आहे, ती जेव्हा चालते तेव्हा कसा आवाज करते? झुक 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 झुक. हो की नाही? आता या ठिकाणी ही जी झुकझुक गाडी म्हणजे आगगाडी आहे, या आगगाडीला कवीने घरांची माळ म्हटलेलं आहे. आगगाडीचे जे डबे आहेत ते एका पाठोपाठ एका रांगेत असतात आणि आपल्या घराला ज्याप्रमाणे दारे आणि खिडक्या असतात, तसे या प्रत्येक डब्याला दारं आणि खिडक्या असतात. म्हणून कवीने या ठिकाणी आगगाडीच्या डब्यांना काय म्हटलेलं आहे? घरांची माळ. आता माळ म्हणजे काय रे मुलांनो? माळ म्हणजे चेन. ही जी आगगाडी आहे, ही एकाच जागी राहते का? नाही, ती इकडून तिकडे एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असते. अशी ही चालती फिरती अजब चाळ आहे. चालती फिरती म्हणजे मूव्हिंग. ती सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. चालती फिरती अजब चाळ. अजब म्हणजे वंडरफुल आणि चाळ म्हणजे चॉल. काही ठिकाणी एका रांगेत एकसारखी घरे असतात. घरांच्या या रांगेला चाळ म्हणतात. तशी ही जी आगगाडी आहे, तिचे जे डबे आहेत, ते डबे सुद्धा कसे दिसतात? एखाद्या चाळीप्रमाणे रांगेत आपल्याला दिसतात. म्हणून कवीने या ठिकाणी ट्रेनला, आगगाडीला काय म्हटलेलं आहे? चालती फिरती अजब चाळ. ही जी आगगाडी आहे, ती छुक 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 आवाज करत चालते. ती एखाद्या घराच्या माळेप्रमाणे दिसते. कवीने तिला चालती फिरती अजब चाळ असं म्हटलेलं आहे. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. ही जी आगगाडी आहे, ती काय करते? धावत पुढच्या गावांना जात असते. गावोगावी ती जात असते आणि हुंदडत फिरते. हुंदडत फिरणे म्हणजे टू मूव्ह हॅपीली. ही गाडी अगदी आनंदाने गावोगावी जात असते. बघा बरं, या ठिकाणी किती गावांची नावं दिसतायत तुम्हाला?
मडगाव, टिटवाळा, बनारस, पुणे, जैसलमेर, नई दिल्ली अशा अनेक गावांना ही आगगाडी सतत पुढे पुढे धावत धावत जात असते आणि शहर असू दे किंवा गाव असू दे, प्रत्येक ठिकाणी ही आगगाडी धावत धावत जात असते. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. ही जी आगगाडी आहे ना, तिला पाऊस असू दे किंवा जोरदार वारा असू दे किंवा अगदी वादळ सुटलेलं असू दे, ही आगगाडी कशालाही भीत नाही. भीती म्हणजे फियर. तिला कशाचीही भीती वाटत नाही. आणि असं कितीही मोठं वादळ असले तरी ती काही थांबून राहत नाही. पुढे 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 जातच राहते. बघा मुलांनो, आपण जर स्कूटरवर किंवा आपल्या कारमधून प्रवास करत असू आणि जर जोरदार पाऊस आला किंवा वादळ आलं तर आपण काय करतो? थांबतो, कारण आपल्याला याची भीती वाटते. परंतु या आगगाडीला मात्र कशाचीही भीती वाटत नाही. पाऊस असू दे, वारा असू दे किंवा वादळ असू दे, ती आपली पुढे 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 जात राहते, गावोगावी जातच राहते. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाड न झाड. बघा या आगगाडीच्या मार्गामध्ये नदी आडवी आली, पहाड म्हणजे उंच उंच डोंगर आले, तरी सुद्धा ही आगगाडी थांबून राहत नाही. मग कशी जाते बरं ती तिथून? जेव्हा नदी आडवी येते तेव्हा नदीवर पूल बांधलेला असतो आणि त्या पुलावरून ही आगगाडी जाते. खाली आपल्याला नदी वाहताना दिसते. तसंच उंच पहाड, उंच डोंगर मध्ये आला तर त्या डोंगरामध्ये बोगदा केलेला असतो, टनेल असते, हो की नाही? त्या टनेल मधून ही आगगाडी पुढे पुढे जाते. टनेल मधून आगगाडी जाताना काय होतं? अंधार होतो, हो की नाही? आणि नदी या आगगाडीच्या दोन्ही बाजूला जेवढी झाडं असतात ती काय होतात बरं? आगगाडी पुढे पुढे जाते आणि झाडे मागे मागे जातात. जणू काही ती सगळी झाडे आगगाडीला काय म्हणतात? टाटा म्हणतात. झाड काय म्हणते आगगाडीला? टाटा. बघा बरं, या ठिकाणी आगगाडी पुढे पुढे जाते आणि झाडे मागे 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 जात असतात, हो की नाही? जणू काही ही झाडे आगगाडीला टाटा करत असतात. म्हणूनच या ठिकाणी कवी काय म्हणतायत? तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाड न झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. आता ही जी आगगाडी आहे की नाही, तिला कसला छंद आहे? छंद म्हणजे हॉबी. छंद म्हणजे काय? हॉबी. आगगाडीची हॉबी काय आहे? की माणसांना इकडून तिकडे पोचवणं. आता हा तिचा छंद आहे, म्हणजे तिची हॉबी आहे की उद्योग आहे? उद्योग म्हणजे बिझनेस. म्हणजेच आगगाडी जी चालते ती आगगाडीचा छंद म्हणून किंवा उद्योग म्हणून, बिझनेस म्हणून जरी चालत असेल तरी ती काय करत असते? सर्वांना, जेवढे लोक आगगाडीत बसतात त्या सर्वांना घरोघरी पोचवण्याचं काम ही आगगाडी करत असते. पहा बरं, शहर असू दे किंवा गाव असू दे, आपल्याला आपल्या घरी जायचं असेल तेव्हा लोक काय करतात? आगगाडीत बसतात, आगगाडीतून प्रवास करतात आणि ही आगगाडी सुद्धा काय करते? सर्वांना घरोघरी पोचवते. आगगाडी या कवितेत आलेले काही जे शब्द आहे त्या शब्दांचे आपण इंग्रजीतून अर्थ पाहूया. आगगाडी, ट्रेन. माळ, चेन. चालती फिरती, मूविंग. अजब, वंडरफुल, स्ट्रेंज. चाळ, चॉल. धावणे, टू रन. हुंदडत फिरणे, टू मूव्ह हॅपीली. वारा, विंड.
भीती, fear. वाट, road or way. वादळ, storm. अडवणे, to stop. छंद, hobby. उद्योग, business. सर्वांना, to all. पोचवणे, to reach. प्रश्न पहिला. उत्तरे सांगा. अ. आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? आ. आगगाडी कोठे जाते? ई. आगगाडी कशाला भीत नाही? ई. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? उ. आगगाडीला टाटा करणारे कोण? उ. सर्वांना घरी कोण पोचवते? बघा हा मुलांनो, आता आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. चला तर एकेका प्रश्नाचं आपण उत्तर लिहूया. आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? उत्तर. आगगाडी चालती फिरती अजब चाळसारखी आहे, म्हणून आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे. आगगाडी कोठे जाते? उत्तर. आगगाडी गावोगाव जाते. आगगाडी कशाला भीत नाही? आगगाडी पाऊस, वारा व वादळाला भीत नाही. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? उत्तर. आगगाडीला नदी, पहाड अडवू शकत नाही. आगगाडीला टाटा करणारे कोण? उत्तर. आगगाडीला टाटा करणारी सर्व झाडे आहेत. सर्वांना घरी कोण पोचवते? उत्तर. सर्वांना घरी आगगाडी पोचवते. प्रश्न दुसरा. तुम्ही पाहिलेल्या आगगाडीचे चित्र काढा, रंगवा. मुलांनो, तुम्ही प्रत्यक्ष आगगाडी पाहिली असेलच, हो की नाही? तर त्या आगगाडीचं तुम्हाला आता चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं सुद्धा आहे. आपण या कवितेमध्ये सुद्धा आगगाड्यांची अनेक चित्र पाहिलेली आहे. अजूनही काही चित्र मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ती नीट पहा आणि तुम्हाला आवडलेल्या आगगाडीचं चित्र तुम्ही काढा आणि ते रंगवा. ही बघा, ही एक आगगाडी. ही दुसरी आगगाडी. ही तिसरी आगगाडी. तुम्हाला कोणत्या आगगाडीचं चित्र आवडलं? पहा बरं आणि एका आगगाडीचं छानसं चित्र तुम्ही तुमच्या वहीत काढा आणि ते छान छान रंगामध्ये रंगवा. ही पहा, पुलावरून जाणारी आगगाडी. याचं सुद्धा तुम्ही चित्र काढू शकता बरं का. ही बघा, ही आणखीन एक आगगाडी. छान आहे ना, रंगीबेरंगी. काढा बघू, अशा आगगाडीचं सुद्धा चित्र काढा. आणि ही बघा बरं, ही सुद्धा एक छोटीशी आगगाडी आहे. तुम्हाला जी आगगाडी यातली आवडेल त्यातलं तुम्ही छान असं चित्र काढा. बघा मुलांनो, या ठिकाणी ट्रेनचं चित्र आहे, आगगाडीचं चित्र आहे. तुम्हाला चित्र काढायचं आहे ना आगगाडीचं? पहा बरं, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या ट्रेनचं चित्र काढू शकता, हो की नाही? ही एक आणखीन आगगाडी. असंही तुम्ही आगगाडीचं चित्र काढू शकता. पुढे इंजिन आहे, पाठीमागे डबे आहेत, हो की नाही? काही माल डबे आहेत,
काही माणसांनी बसायचे डबे आहेत. तर अशी ही आगगाडी तुम्ही चित्रामध्ये काढू शकता. ही पहा, ही आणखीन एक आगगाडी. तुम्ही असं सुद्धा आगगाडीचं चित्र काढू शकता, हो की नाही? तर तुम्ही असे छान छान आगगाडीची चित्र तुमच्या वहीत काढा आणि ती छान छान रंगामध्ये रंगवा. प्रश्न तिसरा. आगगाडी प्रवासाचा तुमचा अनुभव सांगा. अनुभव सांगायचं म्हणजे काय करायचं? आपण प्रवास केल्यानंतर आपल्याला काय वाटलं? आपण काय अनुभव घेतला? ते आपल्याला आता लिहायचं आहे. आगगाडीला खूप डबे असतात. प्रत्येक डब्याला दारे व खिडक्या असतात. खिडकीतून बाहेरचे सुंदर दृश्य दिसते. झाडे, घरे मागे मागे उलट दिशेने पळताना दिसतात. नदीच्या पुलावरून व डोंगराच्या बोगद्यामधून आगगाडी जाते तेव्हा फार गंमत वाटते. काही गाड्या प्रत्येक स्टेशनला थांबतात. स्टेशनला गाडी थांबली की चहा, नाश्ता, पाणी विकणारे डब्यात येतात. खूप लांबचा प्रवास असेल तर आगगाडीत झोपता येते. आगगाडीत प्रत्येक डब्यात टॉयलेटची पण सोय असते. चालत्या आगगाडीत चढू व उतरू नये. मला आगगाडीतून प्रवास करायला फार आवडते. मुलांनो, तुम्ही सुद्धा तुम्हाला काय अनुभव आला ते तुमच्या शब्दात जरूर लिहा. प्रश्न चौथा. वेगवेगळ्या वाहनांसंबंधी कविता गोळा करा, संग्रह करा. बघा मुलांनो, अशी वेगवेगळी वाहनं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. बस असते, कार असते, मालट्रक असतो, जीप असते, मोटरसायकल असते, स्कूटर असते, सायकल गाडी असते, बैलगाडी, घोडागाडी, रिक्षा आणि अग्निशमन दलाची गाडी सुद्धा असते. आणि आत्ताच आपण जी कविता शिकलो ती आगगाडी सुद्धा असते. तर अशा वाहनांशी संबंधित जर काही कविता तुम्हाला मिळाल्या तर त्या गोळा करा किंवा त्या लिहून काढा, वहीमध्ये लिहा तुमच्या. हं? आता आपण आज जी कविता आपण शिकलो आगगाडी, त्या आगगाडीशी संबंधित आणखीन एक कविता आपण पाहूया. आगगाडी ही एक वेगळी कविता आता आपण वाचूया. आगगाडी, गाडी आली झुक झुक झुक, शिटी कशी वाजे बघा कुक कुक कुक, इंजिनाचा धूर निघे भक भक भक, चाके पाहू तपासून ठक ठक ठक, जायचे का दूर कोठे भूर भूर भूर, कोठेही जाण येऊ तेथे दूर दूर दूर, तिकिटाचे पैसे काढा छन छन छन, गाडीची ही घंटा वाजे घन घन घन, गाडीमध्ये बसा चला पट पट पट, सामानही ठेवा सारे चट चट चट, नका बघू डोकावून शुक शुक शुक, गाडी आता निघालीच झुक झुक झुक. स्वाध्याय. आत्ताच आपण आगगाडी ही कविता शिकलो की नाही? या कवितेवर आधारित हा छोटासा स्वाध्याय. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत पूर्ण करा आणि तुमच्या क्लास टीचरला दाखवा. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. 1. छुक गाडी घरांची डॅश. 2. चालती फिरती डॅश चाळ. 3. वाटे डॅश असो किती. 4. डॅश म्हणते झाडन झाड. 5. डॅश म्हणा की उद्योग खरा. तर या रिकाम्या जागा भरा आणि हा स्वाध्याय पूर्ण करा. आता आपण आगगाडी ही कविता सर्वांनी मिळून तालासुरात गाऊया. झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ.
धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. मुलांनो, आज आपण आगगाडी ही कविता शिकलो. तुम्हाला आवडली ना ही कविता? मग ही कविता छानपैकी पाठ करायची, तालासुरात म्हणायची, अभिनय करून सुद्धा म्हणायची आणि अभिनय करत असताना, कविता म्हणत असताना तुमचा छान व्हिडिओ तयार करा आणि तो तुमच्या क्लास टीचरला दाखवा. मुलांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर पाहिला असेल. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल. ह्या चिन्हाला तुम्ही क्लिक करायचं आहे. या चिन्हाला क्लिक करताच तुमच्या समोर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडेल. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची इयत्ता, विषय, घटक, शिक्षिकेचं नाव आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या व्हिडिओवर आधारित एक स्वाध्याय दिसेल आणि हो, त्याखाली एक लिंक तुम्हाला दिसेल. या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल. या गुगल फॉर्ममध्ये काही क्षणातच तुम्ही व्हिडिओ बद्दलची माहिती भरू शकाल. अशा प्रकारचा सर्वे किंवा फीडबॅक फॉर्म तुमच्या समोर उघडेल. त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हो, शेवटी हे जे सबमिटचे बटन आहे, हे क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म जरूर भरायचा आहे. पुढच्या वेळी आपल्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे थंबनेल लक्षात ठेवायचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तो तुम्ही लाईक केला असेल, शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल, लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.